माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाऊ. तर बघा, घरामध्ये कधीही चुकूनही हे 3 शब्द बोलू नका. यामुळे काय होतं, आपल्या घराची प्रगती थांबते, अडचणी येतात. त्यामुळे असे काही शब्द असतात की ते आपल्याला बोलायचे नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा अडचणी येतात, समस्या येतात आणि आपल्याला खूप संकटांना सामोरे जावे लागते आणि त्याचे आपल्याला खूप वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणून आपल्याला असे वाईट शब्द वापरायचे नाही आहेत. जसं की बघा, तुम्हाला आता सांगते, घरामध्ये काही वेळेस काय होतं, अपशब्द बोलले जातात. चुकून नकळत ते आपल्या तोंडातून ते शब्द निघून जातात. आपल्याला त्यावेळेस ते समजत नाहीत, आपल्याला कळत नाही. पण त्यामुळे आपली प्रगती होत नाही, आपली प्रगती थांबते, अडचणी येत राहतात आणि त्याचमुळे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात. जसं की बघा, काही मुलं नेहमी बोलतात, "आई जातो गं मी." तर असं न बोलता, "आई येतो गं मी" असं बोलायचं आहे. आणि हे आपल्या आईने आपल्या मुलांना असं सांगायचं आहे. जसे मोठे माणसंसुद्धा सांगतात की असे शब्द बोलायचे नाही म्हणून, की "जातो गं मी" असं नाही बोलायचं, "येतो गं मी" असं बोलत राहायचं. असे मोठे घरातले आपले माणसं जे आहेत ते सांगत असतात आपल्याला. दुसरं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जसं बघा, आपण झाडू मारतो. तर आपण संध्याकाळ झाली की झाडू मारायला घेतो, तर मोठे लोक काय म्हणतात घरातले, की या टायमाला झाडू मारू नकोस. पण आपण काय करतो, मोठे माणसं सांगतात की त्यावेळेस झाडू मारू नको, नाहीतर लक्ष्मी येण्याची वेळ असते, नाहीतर लक्ष्मी निघून जाते. संध्याकाळी झाडू मारू नये. तर आपल्या तोंडातून नकळत काय निघून जातो, की या टायमाला झाडू मारू नको, नाहीतर लक्ष्मी निघून जाईल. लक्ष्मी निघून जाईल हा शब्द येतो. आपण चांगल्यासाठी बोलतो की संध्याकाळची वेळ आहे, लक्ष्मी येण्याची वेळ आहे, झाडू मारू नको. पण झाडू मारू नको, लक्ष्मी येण्याची वेळ आहे, लक्ष्मी निघून जाते. या अशा काही शब्दांमुळे आपल्याला वाईट परिणाम देखील भोगावे लागतात, की लक्ष्मी निघून जाते. म्हणून असे शब्द आपण चुकून वापरतो. तर बघा, काही वेळेस बघा, बांगड्या पण आपल्या हाताच्या बांगड्या फुटतात. तर आपल्या तोंडातून पटकन निघून जातं की माझ्या बांगड्या फुटल्या आहेत. तर असं न बोलता काय बोलायचं आहे, की बांगड्या भरायच्या आहेत किंवा बांगड्यांमध्ये भर घालायची आहे असं बोलायचं. बांगड्या फुटल्या आहेत असं बोलायचं नाही, कारण तो अपशब्द असतो ना, की वाईट आपण बोलतो की बांगड्या फुटतात. तर असं न बोलता असं बोलायचं आहे की बांगड्या भरायला जायचं आहे. बघा, मंगळसूत्रसुद्धा आपलं कधी-कधी महिलांचं मंगळसूत्र तुटतं. तर पटकन काय होतं, की काहीतरी कारणामुळे ते मंगळसूत्र तुटलं जातं. तर आपण पटकन असं बोलून जातो की मंगळसूत्र तुटलं. तर तुटलं असं बोलायचं नाही आहे, की असं बोलायचं आहे की मंगळसूत्र ओवून घ्यायचं आहे किंवा मला मंगळसूत्र बनवायला जायचं आहे असं बोलायचं. बघा, आपल्या घरामधलं जसं दूध, तेल, मीठ, पाणी हे सगळं संपलेलं आहे असं आपण बोलत असतो. दूध संपलं आहे, तेल संपलं आहे, मीठ संपलं आहे. तर असं न बोलता दूध आणायचं आहे, तेल आणायचं आहे, मीठ आणायचं आहे असं बोलायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या या वस्तूंमध्ये भर घालायची आहे, भर येते. त्यामुळे आपलं हे घर ना भरभरून राहतं. त्यामुळे संपलं असं बोललं की जसं वास्तू जशी बोलत असते की तथास्तु, तसंच घडत असतं वास्तूमध्ये. त्यामुळे आपल्या घराला दोष लागतो. त्यामुळे संपलं असं कधी बोलायचं नाही. आणि तिन्ही सांजाला म्हणजे दिवाबत्तीच्या वेळेस तरी संध्याकाळी संपलं, तुटलं असे शब्द वापरायचे नाही. आणायचे, घ्यायला जायचे असं बोलायचं आहे. तर बघा, असे शब्द आपण वापरतो. त्यामुळे आपल्याला खूप अडचणींना सामना करावा लागतो. त्याच्यामुळे या गोष्टी अशा असतात की छोट्या-छोट्या गोष्टी असतात की आपण त्या चुकून बोलतो, पण आपल्याला त्यावेळेस समजत नाही, कळत नाही आणि आपल्यावर मग संकटं येत राहतात. लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाते. म्हणून या गोष्टी आपल्याला काही पाळायच्या आहेत, की काही नुकसान होणार नाही. या गोष्टी छोट्या-छोट्या जर आपण लक्षात घेतल्या, तर आपलं नुकसानही होणार नाही, उलट आपल्या चांगल्याच गोष्टी घडतील. आणि बघा, अशा काही गोष्टी आहेत की तुम्ही तुमच्या घरातले जे मोठे आहेत, मोठे माणसं आहेत, त्यांना नक्की विचारा की या गोष्टी खऱ्या आहेत का? ते तुम्हाला नक्की सांगतील. आणि काही लोकं आहेत की या गोष्टी मानत नाहीत. माहीत असतं तरीसुद्धा मानत नाहीत. त्यामुळे त्यांना बऱ्याच संकटांना सामोरे जावं लागतं, वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतात. की बघा, अशा काही गोष्टी असतात
की आपल्याला या पाळायच्या असतात. जे लोकं म्हणजे ज्या घरात अशा गोष्टी पाळल्या जातात, छोट्या-छोट्या गोष्टी बघा त्यांची किती प्रगती होते. ज्यांचा व्यवसाय असतो त्यांना व्यवसायामध्ये प्रगती मिळते आणि काही मुलांना नोकरी मिळत नाही, त्यांना नोकरी मिळते, त्यांना यश मिळतं, त्यांच्या घरात पैसा राहतो भरभरून. तर याच गोष्टींमुळे की ते लोकं अशा छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घेतात आणि आपण म्हणजे काही काही लोकं असे असतात की छोट्या-छोट्या गोष्टी त्यांनी काय होतं, असं बोलल्याने थोडी असं होतं, असं केल्याने थोडी असं होतं, असं बोलत राहतात. त्यामुळे अशा काही गोष्टी असतात की काही लोकं मानत नाही आणि त्यामुळे त्यांना संकटांना सामोरे जावे लागतं आणि वाईट परिणाम देखील भोगावे लागतात. तर बघा मी तुम्हाला जेवढं माहिती होतं तेवढी मी तुम्हाला माहिती दिली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.